थँक्यू. कशासाठी? थँक्यू तुम्हाला मी ह्याच्याकरता म्हटलं की तुम्ही असं पहिल्यांदाच आपल्या फॅक्टरीबद्दल, आपल्या कामगारांबद्दल आपुलकीने बोललात, मनापासून बोललात. खरं तर मला भीती वाटत होती तुम्ही एकदा रागावलात तर काय. तरी थँक्यू. मी आजवर काही बोलले नव्हते, कारण याआधी मला कोणी जाणवून दिलं नव्हतं की या फॅक्टरीसाठी मीही काही केलंय. हे सगळं माझंही आहे. माझ्यामुळे सुद्धा ही फॅक्टरी उभी राहिली. ते सांगायला मी कमी पडलो. माझी चूक होती. तुम्हाला तुमचं श्रेय द्यायला हवं तर राहून गेलं. पण सत्य हेच आहे, आपण नाकारू शकत नाही. ही फॅक्टरी उभी करण्यात जेवढं माझं श्रेय तेवढंच तुमचं श्रेय जास्त आहे. तुम्ही घराची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे मला काळजी करण्याची गरजच नव्हती. निर्धास्तपणे काम करू शकलो. सगळ्यात जास्त श्रेय तुमचं आहे. थँक्यू व्हेरी मच. बघितलं का सर कसे बोलतायत ना. थँक्यू राणी. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. माझ्यामुळे नाही सर, आपल्यामुळे. यू नो व्हॉट, मी तुला जेव्हा फॅक्टरीत बघायचो मला खूप राग यायचा मनापासून. पण आता 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 ते म्हणजे आय मीन विक्रांत, बघितलं का शाबा आणि मालतीमध्ये एवढी भांडणं झाली आहेत तरी एकमेकांबरोबर हसून बोलतायत. मला काय विचारतेस? तुलाच माहिती पाहिजे. तुझ्यासारख्या मारत फिरतेस. वा, छान. आपण दोघं जण मिळून त्यांना वेगळं करणार होतो. त्यांचं व्यवस्थित चाललंय आणि तू माझ्याशी भांडतोयस. सॉरी. काय झालंय विक्रांत? माझी काही व्हॅल्यूज नाही कंपनीमध्ये. इंद्रामय होते सगळं. काय झालंय नीट सांगशील का? कॅश नाही दिली मला. कोणी? अकाउंटंटने. आत्तापर्यंत मला कधीच नाही म्हणाला नव्हता तो. मला नाही म्हणाला. एक तर आता आपल्या हातात पैसे पण नाही येत. विक्रांत, तू शांत हो. हे बघ, आपल्याला जर आनंदी राहायचं असेल ना तर ह्यांचं काही सुरळीत होता कामा नये. तू टेन्शन घेऊ नकोस. याय ना, मी बघते काय करायचं ते. अजून सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. तू टेन्शन नको घेऊस. सर. राणी थांब, पुढे नको येऊस. अहो पण का, काय झालं? थांब थांब, एक सेकंड होल्ड कर आणि माझ्याकडे पाठ करून उभी राहा. अगं मी सांगतोय तेवढं कर ना. बरं ठीक आहे. सर आता झालं का? वळू का आता मी? 2 मिनिटं थांब थांब, वळू नकोस. थांब, होल्ड कर. अहो पण तुम्ही सांगत पण नाही मला की तुम्ही काय करताय. सांगतो, होल्ड कर. ओके, डन. वळू का आता? हो, वळ. This is for you. सर हे माझ्यासाठी आहे. खरंच माझ्यासाठी आहे. मग काय आता मी वकील हो. ऑफकोर्स तुझ्यासाठी आहे. हा सर, पण तुम्हाला हे एवढं सगळं करायची काय गरज होती? कशासाठी केलं? त्यासाठी म्हणजे अगं एवढं काही खूप जास्त नाही केलंय मी.
तू एक काम कर, इकडे बस. ये बस बस बस. थँक्यू सर. थँक्यू. राणी, तू जे काही केलंस ना माझ्यासाठी त्याच्यापुढे हे सगळं नथिंग आहे अगं. आज तुझ्यामुळे आई आणि आबा एकमेकांशी बोलले अँड आय एम शुअर त्यांच्यातली वादही मिटतील. आय कॅन्ट इवन टेल यू, मी आज किती रिलॅक्स्ड फील करतोय. आता सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ द्यात. इतकी वर्ष मी जो त्याग केला, आज मला त्याचं फळ मिळालं. तर विचारही केला नव्हता की फॅक्टरीमध्ये माझंही योगदान आहे. चला, मी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणायचं. मालते, कसला विचार करताय? जो आजवर केला नाही तो. आज जे काही झालं ना, त्यामुळे मला एक दुसरी बाजू कळली. म्हणजे काय बोलताय काकी? म्हणजे या फॅक्टरीच्या उभारणीत मी किती महत्वाची होते हे आज लक्षात आलं रे माझ्या. इतकी वर्ष मी फक्त कष्ट करत राहिले, पण कधीच कोणी कौतुकाची थाप दिली नाही मला. पण चला, उशिरा का होईना माझ्या कष्टाचं चीज झालं. आज इतकं बरं वाटतंय ना मला. हसायला काय झालं? आयो, तुम्ही किती साध्या आहात हो. राणीनं तुम्हाला इमोशनल करून मूर्खात काढलंय. उर्मिला, काय बोलतेयस? काकी बरोबर तर बोलते उर्मिला. राणीने तुम्हाला प्लॅन करून पूर्ण गोळात घेतलंय. आई, तुम्हीच म्हणालात ना, आज इतकी वर्ष कधीच कोणी तुम्हाला क्रेडिट दिलं नाही, बरोबर आजच कसं काय दिलं? सगळ्यांना जाणीव झाली त्याची म्हणून नाही, कारण आबा तुमच्याशी बोलत नाहीयेत म्हणून ती मुद्दामून करते. हो ना, मला सांगा, आबांनी तुमचा सगळ्यांसमोर अपमान केला, तुम्ही रागावला होता, पण आज तुम्ही काय केलं? राग विसरला? अहो, हाच तर राणीचा प्लॅन होता ना काकी. तसा आजच्या प्रमुख पाहुण्या सुद्धा खास सौ मालती जयसिंगराव महाडिक. आबासाहेबांनी जीवाचं रान करून ही कंपनी उभी केली, कारण मालती मॅडम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. हवंय तुमचं कौतुक नाही केलंय, तुम्हाला तुमचा राग विसरायला भाग पाडलाय. आणि आता तर काय आबांचं कामच झालंय. बघा ना, तुम्हाला वाटेल तसं बोलतात ते, आणि आता काय, आता सगळं काही नॉर्मल झालंय. ह्याला काय अर्थ आहे? काकी मला सांगा, तुम्हाला इतकं काय कमी लेखतात होते की तुमचं जरासं कौतुक झालं की तुमचा झालेला अपमान तुम्ही विसरून जाल? मला तर फार वाईट वाटतं बाई मालती आई तुमच्यासाठी. आता तर इंद्राभाऊजींना सुद्धा त्या राणीसमोर काहीच दिसत नाही. ती म्हणेल तसंच वागतात ते. एक्झॅक्टली, सारखं तिच्या मागे मागे असतो. नाहीतर काय, घर फॅक्टरी सगळीकडे तिचंच ऐकतात भाऊजी. काकी तुम्हाला एक सांगू का? नाही, म्हणजे मी इंद्राशीच बोलणार होतो, पण त्याला ते पटणार नाही. इंद्राचं ना लक्ष नाही आहे फॅक्टरीमध्ये. अहो, सारखं त्या राणीचंच ऐकतो, मग तिच्या मागे मागे काय करतो, ती सांगेल तेच काय ऐकतो. काकी मला सांगा, इंद्रा आपल्याला कधी असा रिकामा सापडलाय का घरी? अहो, 24 तास कमी पडतात त्याला, पण आता फक्त त्या राणीसाठी तो घरी असतो. हो ना, माझ्याही आत्तापर्यंत कधीच लक्षात आलं नव्हतं. इंद्रा भाऊजी इतकं आधी कधी घरी नसायचंय. काकी काय सांगू तुम्हाला, अहो, इंद्राच्या अशा वागण्याने मला फॅक्टरीची चिंता वाटायला लागली हो. वाटणार नाही तर काय, अशा अडाणी गरीब मुलीच्या हातामध्ये इंद्रा भाऊजींचं आणि कंपनीचं भवितव्य दिलं म्हटल्यावर काळजी तर वाटणारच. आई प्लीज, तुम्ही ह्या प्रकरणामध्ये लक्ष घाला, नाहीतर सगळं काही आपल्या हातून गेलं समजा. हो ना, अहो, इंद्रा पण गप्प बसून चालणार नाही.
आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. राणी, काय झालं आबा? काय हवंय का? तुझे आभार मानायचे होते. तू खरंच आदर्श सून आहेस. आबा आभार कसले? अहो मी लहान आहे तुमच्यापेक्षा. लहान असलीस तरी खूप मोठं काम केलंस तू. जे मलाही जमलं नसतं ते तू करून दाखवलंस. तुझ्यामुळे मालती माझ्याशी 2 शब्द बोलायला लागल्या. इतक्या वर्षात त्यांना आपली फॅक्टरी आपली वाटली नव्हती, ती आपली वाटली. आधी मला काळजी वाटली होती, भीती वाटत होती की ते काय बोलते, पुन्हा बात, पुन्हा नाराजी. पण त्याचे काही बोलल्या त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. हे तुझ्यामुळे शक्य झालं. माझ्या एकटीमुळे नाही आबा. मी आणि इंद्रजित सर आम्ही दोघांनी मिळून केले. पण तू खरंच छान बोललीस. पण मी खरं तेच बोलले आबा. आणि तसंच आहे ना, मालती मॅडमनी किती सहन केलंय ना हे माहितीये मला. त्यांनी हे सगळं घर सांभाळलं. त्या होत्या म्हणून तुम्ही एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकलात ना. खरंय. मग हे त्यांना सांगायला नको का? आणि आपल्याला ही जाणीव आहे हे जर त्यांना कळालं तर त्यांनाही बरंच वाटेल ना. मला असं वाटतं की तुझ्यामुळे मी आणि मालती पुन्हा एकत्र येऊ शकतो. कदाचित येणारच. पण तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे ते. मालतीच्या मनातली अडी इतक्या लवकर दूर होणार नाही. खूप हट्टी आहेत त्या. याची कल्पना आहे मला. पण म्हणून काय आपण प्रयत्न सोडून द्यायचे का? मी प्रयत्न करत राहणार आहे. हा आता त्यांचा राग जायला जरा वेळ लागेल, पण आपल्याला जे काय जमल ना ते करू आपण. फक्त आबा ह्या सगळ्यात तुम्ही मनात राग धरून ठेवू नका. तुम्ही त्यांना जरा समजून घ्या. आता त्यांचा राग जास्त आहे हे माहिती आहे ना आपल्याला. मग त्या चिडलेल्या असताना तुम्ही शांत राहा, नाहीतर हा वाद संपायचा नाही. हो. पाटील कळ आली जोराची. देवा खा परीक्षा बघतोय. 6 मला सर महिना झाल्या. सुरके, अगं ऐक, आपण डॉक्टरकडे जाऊ. मी राणीला फोन लावतो लगेच. अहो आता राणीला नको फोन लावायला. आता ह्या टायमाला किस्ती रात झाली या. बरं दिसतंय का? नको तुम्ही तुम्ही त्या गोट्याला बोलवा. अगं गोट्याला बोलावतो, पण राणीला पण कळवाय पाहिजे ना. अशा टायमाला तीच पाहिजे की सगळं. तिला लावतो फोन मी. मला म्हणलं ना नका फोन करू राणीला. सारखं उठ सुट तिला कळवायचं. बरं दिसतंय का? हाय का? हो ती काय आता आपली लेक राहिली का? कुणाच तरी सून आहे ती. सारखं उठसूट तिला कशाला फोन करायला पाहिजे? हाय ग. आणि बघा कोणाला काय सांगायची आणि कोणाला बोलवायची बी गरज नाही. मी गोळी खाते. गोळी खाल्ल्यावर वाटेल मला बरं. पण तुला त्रास होतोय ना. काय वाटलं गोळीनं बरं तर व्हायचं गरम पाण्याचा पिशवीचा शेक घेईन मी आणि बेल्ट लावीन कमराचा. बरं वाटेल. हाय ग. मी तुला गोळी देतो. हाय ग. हाय ग. जाळ झालाय डोकण्यास. ऐक डॉक्टर म्हणाला तसं खरंच ऑपरेशन करावं लागलं तर.
किती साधी आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद मिळतोय. असं जगता यायला काही टेन्शनच नाही राहणार. आणि डोक्यावर न जाण्याआधी काहीतरी करायला हवं. की राणी माझ्या इंद्रावर काय जादू करते ना माहित नाही. हे सगळं लवकरात लवकर थांबायला हवंय. हे जर असंच चालू राहिलं तर मी माझ्या इंद्राला कायमचं गमावून बसेल. नाही नाही. हिच्या काय पाठीला डोळे आहेत की काय? डेंजर आहे ही. लॅम्प ऑन आहे आणि ही गेली कुठे मग? नाही काय नाही. अहो काही नाही तर मग कशाला जागताय? झोपा की. काय हवंय? नाही नाही नथिंग. मग उगाच जागताय. आता हिला कसं सांगू का झोप येत नाहीये ते? अहो सर एवढं काय झोप नाही लागत आहे असं सांगा ना. ऍक्च्युली झोप नाही लागत आहे. जाऊ दे मग चला आपण गप्पा मारूया. ओके सर एक विचारू का? नाही नको नको विचारस. सर विचार. तुम्ही माझ्यासाठी एवढं का करताय? म्हणजे नाही तुम्ही माझा एवढा विचार करताय, मला काय हवं नको ते बघताय, हे बघून भारीच वाटतंय. पण का? अहो पण काहीतरी कारण असेल ना. पण का म्हणजे मला वाटलं म्हणून. अहो पण का वाटतंय? कोण आहे मी तुमची? आपलं नातं काय? नाही मला लगेच उत्तर नकोय. तुम्ही घ्या तुमचा वेळ. पण काहीतरी असेल ना. मला ऐकायला आवडेल. माझा एवढा विचार करताय, मला काय हवं नको ते बघताय, हे बघून भारीच वाटतंय. पण का? कोण आहे मी तुमची? आपलं नातं काय? सर एक 2 3 काय जमतंय का? असं मध्येच थांबायचं नसतं. कंटिन्यू 10 reps मारून दाखव, मग मानेन. हा तुम्हाला काय वाटतं, मला नाही जमणार का? मोजा. 1 2 3 4
5, 6. Come on. Come on. 7, 8. काय झालं? संभली ताकद? अशी एक्सरसाइज नाही होत. प्रॉपर ट्रेनिंग घ्यावं लागतं, डाईट करावा लागतो, प्रॉपर कपडे घालावे लागतात आणि मग हळूहळू वेट्स वाढवायचे असतात. इफ यू वॉन्ट आय कॅन ट्रेन यू. म्हणजे आपण ना तुला चांगले जिमवेअर पण घेऊ, म्हणजे जसं सोपं जाईल. करशील का? मी तर म्हणतो करच. मी ना तुला ड्रेस आणून देतो, तू ना असं स्वतःला मेंटेन ठेव. म्हणजे कसं आता जेवढी छान दिसतेस ना त्यापेक्षा जास्त छान दिसशील. आता जेवढी छान? हा, म्हणजे आता पण मी छान दिसते. हो, पण यापेक्षा छान दिसून कोण बघणार मला? कोणी बघावं म्हणून नसते करायची एक्सरसाइज, स्वतःसाठी करायची असते. तू एकदा करून तर बघ, यू विल फील गुड. ठीक आहे, बघू नंतर. अरे बघू वगैरे नाही, मनाशी ठरव आणि आत्ता चालू कर. करेन नंतर. नंतर नंतर करून गोष्टी होत नाहीत राणी, आत्ता सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे, करेन. पण तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अगं एक काय 4 प्रश्न विचार. मला फिटनेस मधलं सगळं कळतं. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो मी. बघ, विचार विचार विचार. अहो ते नाही, आता तुम्ही मला हे एवढं सगळं करायला सांगताय. हा, म्हणजे चांगलंच आहे. हा, पण कुठल्या हक्काने, कुठल्या नात्यानं? नाही म्हणजे मी ऍक्च्युली तुला ह्याच्यासाठी सांगत होतो. काय झालं? तुम्ही तर खूप शूरवीर आहात ना, व्यायामातलं सगळं कळतं तुम्हाला, पण उत्तर देता येत नाही. बघ असं काही नाहीये. आय थॉट लगेच नाही, तुम्ही वेळ घ्या, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आज ब्लू है पानी 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 पानी. उर्मिला, उर्मिला, पडली की काय? उर्मिला, उर्मिला, काय झालं? काहीच नाही. हो पण इथे का पडली? साथ झोपायचं ना. झोपले नाहीये रे. मग सनबात म्हणतात त्याला, सनबात. हे असं इथे झोपून? अरे विक्रांत, डी जीवनसत्व घेते रे, त्याचे खूप फायदे असतात. काय फायदे? त्याचे फायदे की नाही? एक मिनिट, तुला फायद्यांशी काय घेणं देणं आहे? ये तू पण इथे झोप, तू ही डी जीवनसत्व घे. ये 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 ये. तू मूर्ख आहेस का उर्मिला? इथे आयुष्यात काय चाललंय? तुझं काय चाललंय? काय झालं आता? हे बघ, त्या काकीच्या डोक्यात आपण किडा सोडलाय, पण तेवढ्याने आपण शांत बसून चालणार नाहीये. आता काय करायचं? अगं काहीतरी मोठा पुरावा दाखवावा लागेल आपल्याला, त्याशिवाय विश्वास बसणार नाहीये. अरे पुरावा दाखवायला आपल्याकडे आहे कुठे पुरावा? पुरावा नाहीये, प्लॅन आहे. प्लॅन? ऐक, वा, कमाल प्लॅन आहे तुझा. ह्याच्यावर वर्कआउट करूच यात आपण. कमाल. तू पण घे ना माझ्याबरोबर संदात. नको नको नको. काय डी जीवनसत्व शरीरासाठी अतिशय चांगलं असतं. नाही नको नको. उर्मिला, अरे झोप.
येस. सगळेजण असे एकत्र खायला बसलेले बघून किती छान वाटतंय ना. हो ना, त्यामुळे आज मस्त मस्त खायला दिलंय तुम्ही. नाहीतर इतर वेळी साधं सुद्धा देता. लबाड. ती मस्तरी करतीये. हो का. पोहे मस्त झालेत हा. वहिनी खरंच खूप कमाल झालेत पोहे. थँक्यू. मग राणीच्या हाताला हाय चव. तिने साधा पदार्थ केला ना तरी छान होतो. एवढं काय त्यात, साधे पोहे तर केले. कुणी करेन. हो का. पण तुम्ही कुठे करता वहिनी. फारच करतायत राणी राणी. एवढं काही चांगलं झालं नाहीये. इंद्रा, तुझं काय प्लॅन आहे आज? मी त्या क्लायंटकडे जाणार आहे. तू फॅक्टरीत जातोस ना? हो का. नाही, आपला नवीन युनिट सुरू होतोय ना आज. तर कामगारांना काही शंका असतील तर तू त्यांना जर का ब्रीफिंग केलंस तर. डोंट वरी, मी हँडल करत होते. तू क्लायंटला व्हिजिट करून घे आणि मला रिपोर्ट कर. सर, मला पण जरा जायचं होतं. पुढे जायचं. आबा, ते ना आईची तब्येत खराब आहे. तिला जरा बघून आले असते मी. म्हणजे काय हवं नको ते बघितलं असतं ना. चालेल ना. मग जायचं ना, विचारायचं काय त्यात, सरळ जायचं. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. या जर तुला विचारायची गरज नाही, तू जाऊ शकतेस. थँक्यू बाबा, जाऊन येते मी. एक काम कर, तू आवरून घे. मी ऑफिसला चाललोय, तुला सोडतो. इंद्रजित सर मला स्वतः सोडायला येत आहेत. एवढा कसा बदल झाला यांच्यात.